तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका आपल्या फॉरेक्स अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये. तर आपण हा चार्ट ओपन केलेला आहे गोल्डचा, गोल्ड वर्सेस डॉलरचा. ओके, तर आपल्या पुढं इथं दिसतंय की गोल्डने मागच्या 2-3 दिवसात खूप चांगली मुवमेंट दिलेली आहे आणि 2100च्या वरती क्लोजिंग देता आलेलं आहे. तर आता आपल्या पुढं हा पॅटर्न जो दिसतोय तो तो पॅटर्न बघायला गेले तर एका प्रकारे डिसेंडिंग ट्रायंगल सुद्धा दिसतोय, जो बेरिश पॅटर्न आहे. आणि इथे ही लाईन मी ड्रॉ करतो. हे पाहायला गेलं तर एक बुलिश फ्लॅग पॅटर्न सुद्धा दिसतोय. आता यामध्ये आपलं बाईंग राहील का सेलिंग राहील यावरती आपण डिस्कस करू. जर ही जी लाईन दिसत आहे, जी हिरव्या कलरची, जी मी ड्रॉ केलेली आहे, ओके, तो प्रिव्हियस हाय आहे. त्या प्रिव्हियस हायच्या वरती एखादी कॅन्डल क्लोज झाली की समथिंग 2016च्या आसपास आपली इथं एंट्री बाईंग साईडला 2116च्या आसपास इथं बाईंग साईडला आपली एंट्री होईल आणि टार्गेट राहील 2125 पर्यंत. ओके, ही झालं बाईंग साईडचं. आता तेच सेलिंग साईडला इथं पाहायला गेलं तर सेलिंग साईडला याच्या खाली जरी रिट्रेसमेंट करून पडलं तर इथं खूप मोठं टार्गेट भेटेल कमी रिस्कमध्ये. ओके, इथं पण आपण वेट करणार आहे की इथून खाली क्लोजिंग देऊन रिट्रेसमेंट झाली तरच यामध्ये एंट्री राहील. ओके, आणि आता तुम्ही पाहू शकता की मार्केटमध्ये इथं बुलिश साईडला मुवमेंट दिसून आहे, एक डिसेंडिंग ट्रँगल पॅटर्न सुद्धा दिसून येत आहे आणि एक बुलिश फ्लॅग सुद्धा इथं दिसून येत आहे. ही इथं 2116च्या वरती अं, या या स्विंगच्या वरती क्लोजिंग दिलं की आपण यामध्ये एंट्री घेणार आहे. 2125 आपण यामध्ये टार्गेट ठेवणार आहे. आणि तसंच पाहायला गेलं तर फिबोनाची रिट्रेसमेंटने जर इथं पाहायला गेलं, ओके, तर फिबोनाची रिट्रेसमेंटने सुद्धा आपलं इथं टार्गेट परफेक्ट आहे का, कारण याच्यावरती क्लोजिंग म्हणजे 0.5 2000 2116च्या आसपास क्लोजिंगला आपण एंट्री घेतोय. म्हणजे जवळपास तुम्ही इथं पाहताय की 0.5ची लेवल आहे. 0.5 ते 0.6च्या मध्ये आपण क्लोजिंगला इथे एंट्री घेतोय, त्यामुळे एक परफेक्ट लेवल राहील. इथून रेजिस्टन्स घेतला तर खालच्या साईडला आपण सेलिंग साईडला इथे यामध्ये एंट्री घेणार आहे. ओके, तर अजून एका कन्फर्मेशनसाठी आपण 4 आवर्सवरती बघू की या 4 आवर टाईम फ्रेमवरती काय दिसून येते. तर 4 आवर्स टाईम फ्रेमवरती पाहायला गेलं तर सर्वप्रथम मी इथं ड्रॉइंग हे हाईड करतो. ओके, 4 आवरवरती पाहायला गेलं तर इथेही सुद्धा एक बेरिश ट्रेंड सध्याला दिसून येत आहे. इथून रिव्हर्स, इथून कंटिन्युएशनची शक्यता आहे, म्हणजे जो ट्रेंड आहे तो कंटिन्यू करण्याची शक्यता आहे वरती बुलिश साईडला. त्यामुळे यामध्ये आपण ज्या इम्पॉर्टंट लेवल डिस्कस केले आहे त्याला बाय आणि सेल करणार आहे. ओके, तर 15 मिनिटावरती आपण इथं टार्गेट वगैरे इथं पाहायला गेलं तर 2116च्या वरती आपली एंट्री येणार आहे. समथिंग आपण 2116 समथिंग इथं टाकू. 2116 250 वगैरे असं टाकू आणि टार्गेट ठेवू 2125चं. इथं टार्गेट टाकू आपण 2125चा. आणि प्रिव्हियस स्विंगच्या खाली आपल्याला इथं एस एल ठेवायला लागणार आहे. तो जवळपास एस एल $6.5चा एस एल इथं असा राहील. ओके, आणि रिस्क रिवॉर्ड रेशो पाहायला गेलं तर 1:3चा रिस्क रिवॉर्ड रेशो आपल्याला इथं राहील. पावा त्या ट्रेडमध्ये काय होतंय. ओके, आणि सेलिंग साईडला सध्याला तर एवढे काही कन्फर्मेशन नाही त्याच्यामुळं वेट करण्यातच बेहतर आहे. कारण आता सेलिंग साईडला जर इथं पाहायला गेलं तर सेलिंग साईडला इथं काय होईल, इथं स्विंगला सेल होईल. ओके, स्विंगला सेल होईल. या स्विंगच्या वरती समथिंग आपला एस एल राहील. ओके, या स्विंगच्या वरती एस एल राहील आणि टार्गेट इथं खूप मोठं आहे खालीपर्यंत, त्यामुळे पडणं थोडंसं मुश्किल वाटतंय. पाहूया काय होतंय. बाय आणि सेल साईडला दोन्हीला आपल्याला यात कुठे ना कुठं तरी एंट्री भेटेल. आता ट्रेडचं प्रॉपर एक्झिक्युशन झाल्यानंतर थोड्या वेळानं मी रेकॉर्ड करून सांगतो तुम्हाला की या ट्रेडचं काय झालं. ट्रेड इनिशिएट झालेला आहे 2116ला आपला एंट्री प्राइस आहे आणि $9 आपलं टार्गेट आहे 2125 पर्यंत. आणि एस एल खाली पाहताय तर $6 आहे 2110 पर्यंतचा. ओके, 2116ला आपली एंट्री झालेली आहे. शेजारी तुम्ही स्क्रीन रेकॉर्डिंग पाहू शकता, ज्यामध्ये तुम्हाला आपलं ट्रेड एक्झिक्यूट केलेलं दिसत असेल की समथिंग $2.5 आसपास आपलं प्रॉफिट चाललेलं आहे. यामध्ये मी 0.01 क्वांटिटी बाय केलेली आहे. आता तर या ट्रेडला असेच प्रोसेस होऊन द्या. बघूया या ट्रेडमध्ये आपलं काय होतंय, प्रॉफिट होतोय, एस एल होतोय की टार्गेट होतोय. ओके, तर मित्रांनो, जसं तुम्ही पाहताय आपलं ट्रेड चालू आहे आणि सध्याला 1:1च्या आसपास आपलं
प्रॉफिट चालू आहे. $6 आसपास प्रॉफिट हे सुरू आहे. आता टार्गेट साठी थोडेसे म्हणजे जवळपास 21,122 पर्यंत हा ट्रेड जाऊन आलेला आहे. 2125चं टार्गेट आहे. पाहूया काय होते. आणि सध्याला आपण जो आपला स्टॉप लॉस आहे तो ट्रेल केलेला आहे, त्यामुळे पहिल्यापेक्षा सध्याला हा लॉस कमीच होणार आहे. पाहूया आता टार्गेट होते की ट्रेलिंग स्टॉप लॉस उडतोय आपला. ओके, सध्याला आपलं जवळपास $5-5.5 आसपास प्रॉफिट सुरू आहे. या ट्रेडमध्ये आपलं टार्गेट पूर्ण झालेलं आहे. 2125चं टार्गेट होतं आणि खाली 2110चा एसएल होता. $6चा एसएल होता आणि $9चं टार्गेट होतं. म्हणजे 1:1.5चं टार्गेट आपल्या या ट्रेडमध्ये अचीव झालेलं आहे. $9चं प्रॉफिट आपल्याला या ट्रेडमध्ये झालेलं आहे. ओके, तर अशाच ट्रेडच्या ॲनालिसिसच्या व्हिडिओसाठी नक्कीच आपण सबस्क्राईब करू शकता, व्हिडिओ शेअर करू शकता. हा जरी व्हिडिओ मी लाईव्ह बनवत नसलो तरी जे ट्रेड घेण्यापूर्वीचं ॲनालिसिस आणि ट्रेड घेतल्यानंतरचं ॲनालिसिस आपल्यासोबत जे शेअर करतो, एक्झॅक्ट एंट्री कुठं, एसएल कुठं आणि टार्गेट कुठं, या गोष्टी तुम्हाला समजतात आणि तुम्ही तुमचा ट्रेड असा इनिशिएट करू शकता ॲनालिसिसच्या आधारे. तर भेटूया पुढच्या अशाच ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.